मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर. तर मित्रांनो, हे बोकड बघा 2 दिवसापासून असं मस्त जुलाब करत आहे बघा. ते संडास करते बघा, नुसतं पाण्याने संडास करते. आता 15 दिवस झाले याला समजा शेळी यायला, पण याला काय व्हायला कसं काय उन्हात बरं उन्हात पण जाऊ देत नाही आपण, पण तरी पण असे संडास करते पतली. तर त्याच्यासाठी आपण रामबाण विलाज आणलेला आहे आणि त्याच्यासाठी मेडिकलमधून आपण हे औषधी आणलेली आहे की हे लहान मुलांना पण जमते. तर हे बघा, ओटो नावाची आहे. हे बघा, लहान मुलांना किती द्यायचं काय आपल्याला मुलांना जमते की नाही हे काही सांगू शकत नाही आपण, पण ही 100% लहान मुलांना पण चालत असेल. तर ही आणलेली आहे आपण. आणि आपलं पिल्लू आहे जवळपास 20 दिवसाचं आहे बघा ते. तर 20 दिवसाच्या पिल्लाला आपण किती द्यायला पाहिजे, तर आपण 20 दिवसाच्या पिल्लासाठी 3 ml हे आपल्याला मेडिकलवाल्यानं सांगितलेलं आहे बरं का. तुम्ही डॉक्टरांना विचारून नंतरच देऊ शकता, कारण की माझ्या भरोश्यावर किंवा स्वतःच्या जिम्मेदारीवर असं देऊ नका. अगोदर डॉक्टरांना विचारा, डॉक्टरांच्या सल्ल्यानं नंतरच आपल्या पिल्लांना द्या. याच्यापासून संडास थांबते असं सांगितलेलं आहे. मी याच्या अगोदर याचा वापर केलेला नाही, तुम्हाला सांगायचं म्हणजे. तर आपण काय करू आता, हे देऊ आणि याचा प्रयोग खरंच हे 100% याच्यापासून विलाज होतो का राहतं का, तर हे बघूया. व्हिडिओ तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच सांगेल की याच्यापासून किती फरक पडा किंवा नाही पडा, तर नक्कीच सांगणार आहे. आता लगेच याला हा डोस देऊन टाकतो. आणि मित्रांनो, आता शेळ्या सोडायची वेळ झालेली आहे, तर शेळ्या पण सोडणार आहे आपण. तर हे बघा, जुलाब म्हणजे शेळ्यांसाठी पिल्लांसाठी चांगलं नसतं. जास्त संडास झाल्याच्या नंतर ते जनावर शेळी असो किंवा पिल्लं असो हे एकदम हलकं होऊन जातं. त्याच्या शरीरातील पूर्ण एनर्जी कमी होऊन जाते आणि त्याच्यामुळं ते एकदम अशक्तपणा येतो आणि त्याच्यापासून आपले पिल्लं दगावण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं लवकरात लवकर जुलाब झाल्यास विलाज केलेला बरा असतो. त्याच्यामुळं तुमच्या पिल्लांना असो शेळ्यांना असो, जर असं संडासचं प्रमाण असेल तर नक्कीच डॉक्टरांच्या सल्ल्यानं त्यांचा लवकरात लवकर विलाज केलेला चांगला असतो. तर चला मित्रांनो, आपण आता यांना ह्या पिल्लाला हे औषधी देऊन टाकतो. धन्यवाद.